सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासूनच विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे। अशातच सोलापुरातील जागृती विद्यामंदिर येथील मतदान केंद्रावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पत्नी उज्ज्वलाताई शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह सहकुटुंब मतदानासाठी उपस्थित राहिले। या प्रसंगी सुशीलकुमार शिंदे यांच्या परिवारातील सदस्य तसंच अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिसून आले। शिंदे कुटुंबियांनी मतदानाचा आपला हक्क बजावल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय। मुख्यमंत्री पदासाठी मी इथूनच 2 वेळा निवडणूक जिंकलोय, तर त्याआधी असलेले आनंदराव देवकते यांनीही अनेक वर्ष काँग्रेसचा हा गड राखला होता। मध्येच केव्हा तरी अपवादात्मक स्थितीमध्ये एकदा शिवसेनेनं ही जागा जिंकल्यानं यंदाही उमेदवार देण्यामध्ये गडबड केल्याचं सुशीलकुमार शिंदे म्हणाले। ही गोष्ट माझ्या दृष्टीनं चुकीची असल्याचंही त्यांनी सांगितलं। आता काढादी कॅन्डिडेट आहेत, तिथे उमेदवार आहेत असेंब्लीला, तर त्यांचेही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत। मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये एक चांगलं वातावरण आहे आणि काढादींच्या सारखा एक नेता, शांत स्वभावाचा, सगळ्यांचं समजून घेणारा, सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे। त्यामुळं त्यांना भविष्य आहे। मानेनं उमेदवारी दिली होती पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही, मग मानेने ह्यांनाही सपोर्ट केला, धनराज काढादींना। एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ, ज्या ठिकाणी मी 2दा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो। त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते। हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे। यावेळी सोलापूर दक्षिणचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हे देखील सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत दिसून आले। काडादी यांना विरोधकांनी खूप त्रास दिला असून सुस्वभावी काडादी हे चांगले व्यक्तिमत्व असल्याचं सुशीलकुमार शिंदे यावेळी म्हणाले। तसंच या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की यंदा कितीही धडपड केली तरी विकासाबाबत काही ठोस काम अथवा मुद्दे नसल्यामुळे महायुतीची सत्ता कोसळणार, यासाठी मतदारांनी ही निवडणूक हाती घेतली असल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या। यावेळी सुशीलकुमार शिंदे तसंच खासदार प्रणिती शिंदे यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना केलंय। खरंच अर्थात लोकशाहीचा मोठा सण आहे आणि आज तो साजरा केला पाहिजे, कारण का ही लोकशाही आता आपल्या देशात कितपत टिकेल हा प्रश्न निर्माण झाला आहे। पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत ही लोकशाही टिकणार, जोपर्यंत संविधान आहे, जोपर्यंत लोक आहेत ही लोकशाही टिकेल। आणि मागच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं की शेवटी विजय लोकशाहीचा झाला आहे आणि कालपर्यंत भाजपने त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची हार त्यांना दिसून येते आहे आणि म्हणून त्यांचे दिग्गज नेते हे पण आता डायरेक्ट लोकांना पैसे वाटप करताना पकडले गेले आहेत। अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि जेव्हा दिसत असतं की आपण हारतोय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी भाजपच्या माध्यमातून केल्या जातात। ह्याच्यातून स्पष्ट झालं आहे की महाविकास आघाडीच महाराष्ट्रात सत्ता बनवणार आहे, सत्तेत येणार आहे आणि पुन्हा एकदा जसं लोकसभेमध्ये झाला तसं ह्या विधानसभेत देखील लोकशाहीचा विजय आणि महाविकास आघाडीचा विजय होणार।